त्यांनी धर्मानुसार तू ब्रह्मदेवाच्या अर्ध्या शरीरातून जन्मलीस सांगितलं, तू शांत बसलीस. त्यांनी तुला शूद्र घोषित केलं, तू शांत बसलीस. त्यांनी तुला पुरुषांना आकर्षित करणारी वाईट मार्गावर नेणारी स्त्री म्हटलं, तू शांत बसलीस. त्यांनी तुझं शिक्षण नाकारलं, तू शांत बसलीस. त्यांनी नवरा मेल्यावर तुझं टक्कल केलं, तरी तू शांत बसलीस. त्यांनी तुझा पुनर्विवाह नाकारला, तू शांत बसलीस. त्यांनी नवरा मेल्यावर तुला जिवंत त्याच्या चितेवर जाळलं, तरी तू शांत बसलीस. त्यांनी तुला पाळीत स्पर्श केल्यावर स्नान करावं म्हटलं, तू शांत बसलीस. त्यांनी पाळीत तुला स्वयंपाकघरात न जाता एका कोपऱ्यात ठेवलं, तरी तू शांत बसलीस. त्यांनी तुला उपवास धरायचा अधिकार नाही म्हटलं, तू शांत बसलीस. त्यांनी तुझा प्रवेश मंदिरात नाकारला, तू शांत बसलीस. त्यांनी तुला बाप भाऊ पतीपासून स्वतंत्र राहू नये म्हटलं, तू शांत बसलीस. त्यांनी भयंकर असं नाव असलेल्या स्त्रीसोबत विवाह करू नये म्हटलं, तू शांत बसलीस. त्यांनी धर्मग्रंथात ढोर पशु शूद्र नारी ये सब ताडन के अधिकारी म्हटलं, तरी तू शांत बसलीस. त्यांनी धर्मानुसार आयुष्यभर तुझे सगळे अधिकार हिरावले व चूल आणि मूलपर्यंत सीमित ठेवलं, तरी तू शांत बसलीस. पण जेव्हा एकट्या आंबेडकरांनी धर्माच्या ह्या नीच व्यवस्थेशी एकट्यानं लढून तुला सगळे अधिकार मिळवून दिले, तेव्हा तुझं तोंड उघडलं आणि तेच तोंड तू वर करून म्हणतेस, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं.